गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी शिकलेला परिसर भाग 2 मधला 13वा पाठ बादशाच्या हातावर तुरी दिल्या हा पाठ मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगून दाखवणार आहे. जयसिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून जी चर्चा झाली होती त्या चर्चेवर विश्वास ठेवून शिवराय औरंगजेब बादशाहच्या भेटीस आग्र्यास निघाले. तेथे त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र संभाजीराजे व हिरोजी फरसद व मदारी मेथर हे चार आणि त्यांचे थोडेफार सैन्य गेले. त्यांनी बाकीचे सर्व कारभार जिजामातांच्या हाती सोपले व ते निघाले. तेथे पोहोचल्यावर औरंगजेब बादशाहच्या लोकांनी त्याच्यासाठी काही सोयी करून ठेवल्या होत्या. त्या सोयीत ते एक दिवस राहिले व दुसऱ्या दिवशी ते औरंगजेब बादशाहच्या भेटीस निघाले. दरबारात आल्यावर त्यांनी बघितले की तेथे औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता. तिथे सर्वजण मानानुसार रांगेत उभे राहत होते. सर्वजण उभे राहिले. शिवरायांच्या समोर मराठ्यांना पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड उभा होता. हे अपमान शिवरायांना सहन झाले नाही व ते तेथून त्यांच्या जेथे औरंगजेब बादशाहच्या लोकांनी त्यांची सोय केली होती तेथे आले. तेथे त्यांनी एक दिवस नंतर हे बातमी औरंगजेब बादशाहला कळाली व त्याने लगेचच शिवरायांच्या जेथे बसले होते तेथे त्यांनी चारही बाजूने वेढा दिला व शिवरायांनी त्यांचे थोडेफार सैन्य मराठ्यांकडे पाठवून दिले. तेथून त्यांच्यासोबत फक्त हिरोजी फरसद, मदारी मेहतर व त्यांचे पुत्र संभाजी हे चार लोक होते. मग शिवरायांनी निश्चय केला होता की ते तिथून निसटणारच. मग त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी आजारपणाचे नाटक केले. तेथे व औरंगजेब बादशाहनी त्यांना औषध पाण्याची सोय करून दिली. थोडे दिवस झाले पण तो आजार काही बरा होणार कारण ते एक नाटक होतं. मग शिवरायांनी औरंगजेब बादशाहला सांगितले की मी बरा होईल याच्यासाठी मी माझ्या लोकांना मिठाईचे पेटारे पाठवेल. थोड्या दिवसांनी मिठाईचे पेटारे पाठवू लागले. औरंगजेब बादशाहचे सैन्य रोज तेथून ते मिठाईच्या पेटाऱ्यांची तलाशी घेत व पाठवत. एके दिवशी त्यांना कंटाळा आला. ते म्हणाले की रोजच तर इथे आपण मिठाईच असते मग काय तलाशी घ्यायची. एके दिवशी शिवरायांना ही बातमी कळाली म्हणून त्यांनी 16-17 मिठाईच्या पेटाऱ्यात एका पेटाऱ्यात शिवराय बसले व दुसऱ्या पेटाऱ्यात त्यांचे पुत्र संभाजीराजे बसले. शिवरायांनी त्यांच्या जागेवर हिरोजी फरसद याला झोपवले व त्यांचे पाय दाबण्यास मदारी मेहतर याला बसवले व ते तिथून निघाले. थोड्या अंतरावर पोहोचल्यावर शिवरायांना घ्यायला तेथे घोडे उभे होते. त्या घोड्यांवर ते बसले व तेथून पुढे निघाले.
थोड्या दिवसांनी मदारी मेहतर व हिरोजी फरसर दोघांनी औरंगजेब बादशाला सांगितले की आम्ही शिवरायांची औषधी घेऊन येतो. मग असे सांगून ते दोघे सुद्धा तिथून निघाले. मग जिजामातांना ही बातमी कळाली व त्यांना थोडे धन्य वाटले. नंतर औरंगजेब बादशाला ही बातमी कळाली तेव्हा तो एकदम रागाने लाल झाला होता. ही घटना 1666 रोजी घडली. धन्यवाद.